साद देते हिमशिखरे. भाग पहिला. 8. आम्ही खोलीत पोचलो असू किंवा नसू, मृदुला चेट्टियार आपल्या भावाकडे वळून म्हणाली, रवींद्र, पाहिलंस ना केवढा भयंकर नाग, नि तो कसा साळसूदपणे गुरुदेवांच्या हातावर खेळत होता. मला तरी वाटते की एखादी दैवी शक्ती अंगी असल्याशिवाय असले चमत्कार घडणार नाहीत. तिच्या विस्तारलेल्या नेत्रात नि आवाजातील विशिष्ट नादावरून गुरुदेवांबद्दल तिला वाटत असलेली पूज्य बुद्धी आणि आदर स्पष्ट होत होता. तिने माझ्याकडे नि भावाकडे अशा रीतीने पाहिले की जणू गुरुदेवांबद्दल तिच्या ठायी असलेल्या भावनांशी आम्ही समरस व्हावे. दिवाणखान्यातील मोठ्या खिडकीजवळ बसून आम्ही गप्पा सुरू केल्या. रवींद्र म्हणाला, गुरुदेवसुद्धा तुझ्या माझ्यासारखेच माणूसच ना. तेव्हा झालेल्या चमत्कारामागे अतिमानवी शक्ती आहे असे मानावयास मी तयार नाही. झाले हे कसे झाले हे मला सांगता येत नसेलही, पण गारुडीसुद्धा नाही का हेच करून दाखवत. गुरुदेवांजवळ तशी काही युक्ती नसेल कशावरून. मृदुला नि रवींद्रची पत्नी यांना हे बोलणे अजिबात आवडले नाही. विशेषतः गुरुदेवांची साध्या गारुड्याशी केलेली तुलना तर त्यांना अगदीच नापसंत होती. त्यांनी घडलेल्या गोष्टीवर माझे मत विचारले. मी म्हणालो, अतिमानुष व दैवी शक्तीवर माझा फारच थोडा विश्वास आहे, पण गुरुदेवांच्या मी इतका सन्निध होतो की गुरुदेवांनी काही युक्ती किंवा जादू केली नव्हती याबद्दल माझी खात्री पटली आहे. नाग आम्हा दोघांनाही अपरिचित होता. मी निक्षून सांगतो की आम्ही काही त्याला रामेश्वरवरून घेऊन आलो नव्हतो. गुरुदेवांनी मंत्र म्हटल्याचे मी तर ऐकले नाही, आणि गारुडी किंवा नजरबंदीचे प्रयोग करणारे ज्या प्रकारचे हालचाल करतात तशीही त्यांनी केलेली नाही. मात्र गुरुदेवांनी बारीकशी शीळ घातली नि जणू काय त्यातील भावार्थ ओळखून नाग बाहेर आला. स्पष्टच बोलायचे झाले तर झाल्या गोष्टीवर प्रकाश पाडणारे, बुद्धीला पटणारे किंवा बौद्धिक समाधान देणारे उत्तर मला देता येत नाही हे मात्र खरे. तेव्हा याबाबत काही मत बनवण्यापेक्षा आपण गुरुदेवांनाच विचारलेले बरे. मृदुलेला वाटले मी मूळ प्रश्न डावलत आहे, म्हणून ती म्हणाली, तू एक सत्य तरी लपवत आहेस किंवा स्वतःचे मत द्यायची भीती वाटून टाळटाळ तरी करीत आहेस. रवींद्र म्हणाला, ते काही का असेना, हे कसे घडून आले असेल हे आपण तरी शोधले पाहिजे किंवा सरळ गुरुदेवांना तरी विचारायला हवे. मला नाही वाटत की या घटनेबद्दल प्रश्न विचारले तर त्यांना राग येईलच, कारण आपण सर्वांची त्यांना चांगली माहिती आहे. मृदुलाचे हे ठाम मत होते की गुरुदेवांजवळ निश्चितपणे अशी दैवी शक्ती आहे ज्याच्या सहाय्याने ते चराचर वस्तूंवर ताबा मिळवू शकतात. थोरल्या सौ चेट्टियार तेवढ्यात तेथे आल्या. त्यांचेही मत मृदुलासारखे होते. रवींद्र म्हणाला, स्त्रियांची जातच भोळी भाबडी, त्यामुळे ज्या घटनेला त्यांना अन्वार्थ लावता येत नाही ती दैवी मानून त्या मोकळ्या होतात झाले. त्याच्या पत्नीने प्रतिजबाब दिला, नाहीतरी पुरुषांना आपल्या हुशारीचा, बुद्धीचा नि ज्ञानाचा गर्वच फार. त्यामुळे त्यांच्या समजूतदारपणाला नि बुद्धीला बावरून टाकणारा काही चमत्कार दिसला तरी ते कबूल करायचे नाहीत, कारण त्यांच्या अहंकाराचा पोकळ भोपळा फुटायची वेळ येते ना. मला वाटले वादाचा मूळ मुद्दा बाजूला राहून वितंड वादात त्याची परिणती होत आहे, म्हणून वादाला वेगळी कलाटणी देण्याचा मी विचार करीत होतो. तितक्यात चेट्टियार कुटुंबियांच्या ओळखीची कोणी स्त्री तिथे आली आणि तिने सौ चेट्टियारना विचारले, कसल्या गप्पा चालू आहेत एवढ्या. हा अडथळा माझ्या दृष्टीने तरी स्वागतार्हच होता. मी म्हटले, सर्व नीट बसा पाहू नि मग आपण बोलू. पुन्हा चर्चा सुरू झाली. रवींद्र एकसारखा गुरुदेवांना चार चौघांसारखा एक माणूस म्हणणे हे स्त्रीवर्गाला सहन होत नव्हते. सौ चेट्टियार म्हणाल्या, गुरुदेवांबद्दल असं बोलणं शोभत नाही आपल्याला. रवींद्र आपला मुद्दा न सोडता म्हणे,
जे जे घडते त्याला काहीतरी कारण असतेच ना. मग ते गुरुदेव त्यांच्याकडून घडो, नाहीतर त्यांच्याकडून वरच्या श्रेणीतील व्यक्तींकडून घडो. त्यावर मी म्हटले, रवींद्रच्या पत्नीशी मी थोडा सहमत आहे. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या सीमा आपण ओळखायला हव्यात. पण त्यामुळे स्वतःच्या अहंकारात थोडी मुरड घालायला का लागेना? कारण असे आहे, की आपल्याला सर्व कळते किंवा आपण जे शिक्षण संपादन केले आहे, त्यामुळे आपणाला अनाकलनीय असे काहीच नाही, असे वाटणे ही मोठी चूक आहे, भ्रम आहे आपला. आपण जे पाहिले त्याच्याबद्दल बुद्धीला पटणारा व गुढावर जास्त प्रकाश टाकणारा विचार आपण पुढे मांडू शकत नाही, हे खरेच आहे. मलाच काय ते समजते हा अहंकार झाले ते समजून घेण्याच्या आड येत आहे. मोटार गाडी परतल्याचा आवाज आला आणि आम्ही सर्वजण उठून उभे राहिलो. गुरुदेवांनी सर्वांकडे पाहून स्मित केले आणि सरळ ते आपल्या खोलीकडे वळले. चेटियार खाली बसले आणि मृदुलाने अधीरतेने विचारले, त्या नागाचे काय झाले? चेटियार म्हणाले, आम्ही गावाबाहेर खूप दूरवर गेलो आणि एका टेकडापाशी गुरुदेव नागाला घेऊन उतरले. जेथे झाडे झुडपे जराशी दाट होते तिथपर्यंत आम्ही चालत गेलो. गुरुदेवांनी हळुवारपणे नागाला खाली ठेवले आणि त्याच्या वाटेस न गेलेल्या कोणालाही दंश करू नकोस, असे त्यांनी नागाला सांगितले. आश्चर्य असे की गुरुदेव जे नागाला म्हणाले ते नागाला समजल्यासारखे आम्हाला वाटले. कारण त्याला मोकळा सोडताच नाग जरासा सरपटत पुढे गेला आणि पुन्हा मागे वळून मी आणि गुरुदेव उभे होतो तिथे तो आला व फणा उभारून डोलू लागला. जणू काय जे सांगितले ते समजले याची ती कबुलीच होती. गुरुदेवांच्या दोन्ही पायांना त्याने स्पर्श केला, जणू त्यांचा निरोप घेतला आणि सरळ त्या टेकडाकडे चालू लागला. एका मोठ्या झुडपात तो शिरेपर्यंत आम्ही वाट पाहत होतो. गुरुदेव तरीही उभेच होते, कशाची तरी वाट पाहत. झुडूप हल्ल्याचा मला भास झाला आणि खरोखरच त्या झुडपावर नागाने आपला फणा वर काढला होता. तेथून नागाने इतकी कर्णमधुर शीळ घातली की अजूनही माझ्या कानात घुमत आहे. मला वाटते ती केवळ याचकरिता होती की त्याचे तिथले वास्तव्य सुरक्षित आहे असे नागाला सुचवायचे होते. मग गुरुदेवांनी पाठ फिरवली आणि आम्ही परत आलो. सौ चेट्टियारनी भक्तिभावाने हात जोडले आणि त्या म्हणाल्या, गुरुदेव प्रति ईश्वर आहेत यात शंकाच नाही. त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, रवींद्र, तू जर गुरुदेवांची कृपा संपादन करू शकलास तर तुझे जन्माचे कल्याण होईल. तू आपल्या खोट्या कल्पनांना तिलांजली दे आणि पाखंडीपणा सोड. गुरुदेवांसारखे संत आपल्या घरात वास्तव्य करतात, इथे येऊन राहतात आणि आपण सर्वांवर त्यांचे प्रेम आहे यासारखे आपले दुसरे सद्भाग्य नाही. जेवण तयार झाल्याची वर्दी आली. मी गुरुदेवांची तयारी झाली की नाही ते पाहायला त्यांच्या खोलीत गेलो. नंतर जेवणघरात आम्ही पुन्हा सर्वजण एकत्र जमलो. वाढप संपले आणि दबलेल्या कुतूहलाला मृदुलेने वाचा फोडली. सकाळच्या चमत्काराबद्दल गुरुदेव आम्हाला थोडेसे काही सांगाल तर बरे होईल. गुरुदेवांनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, जे काय झाले ते सर्वांनीच पाहिलेत. त्याबद्दल आणखी काही सांगण्यासारखे राहिले असे मला नाही वाटत. काही एक कारण नसता नागाचा जीव धोक्यात आला होता. मी फक्त बिचाऱ्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले इतकेच. रवींद्र म्हणाला, इतक्या विषारी सापाला तुम्ही बिचारे कसे म्हणता? दंश केला असता तर कोणाचाही तत्काळ मृत्यू घडला असता. सर्पदंशाने अनेक मृत्यू झाल्याची उदाहरणे माहीत असताना अशा महाभयंकर प्राणघातकी जनावराला कोणीही दया दाखवू नये असे मला वाटते. त्याची कारणे काही असोत, तुमच्याबद्दल यत्किंचितही अनादर न दाखवता मला जे वाटते ते सांगतो. तुमचा भलेपणा अस्थानी दाखवला गेला आहे. सर्पासारख्या भयानक प्राण्याला दयामाया न दाखवता तो दिसेल तेथे ठेचून त्याला ठारच करायला हवे. गुरुदेव म्हणाले,
तू हे सर्व भावनाविवश होऊन बोलत असल्याने त्यात मुळीच तथ्यांश नाही. कोणतेही बोलणे काय की कृती काय, तिचा जन्म भावनाविवशतेतून झालेला असेल तर त्याच्या मुळाशी अचूक विचार किंवा विवेक नसतोच. म्हणून अशी बडबड व कृती बहुतांशी चुकीची असते. अगदी क्वचित प्रसंगीच ती बरोबर ठरते, केवळ बोलाफुलाची गाठ पडून. जीवित म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू का घडतात याचा कधी तू विचार केला आहेस का? तुला जर असे वाटत असेल की तू कोणालाही ठार मारू शकतोस किंवा वाचवू शकतोस, तर तो तुझा निव्वळ भ्रम आहे. जन्म देणे व कुणाची जन्माला येण्याची क्रिया थांबवणे तुझ्या हाती का आहे? तसे तुला वाटत असेल तर मला नाईलाजाने म्हणायला हवे की हे संपूर्णतया चूक आहे. मारण्या व तारण्याच्या गोष्टी कोणाच्याही हातच्या नाहीत. केवळ अज्ञान आणि अहंकार यामुळे तू असे बोलत आहेस. मृदुलाला वाटले विषयाला अकारण तात्विक कलाटणी मिळत आहे. तत्त्वज्ञानापेक्षा झालेल्या चमत्काराबद्दल तिला जास्त कुतूहल होते. ती मध्येच म्हणाली, गुरुदेव, रवींद्रला तुम्ही मग केव्हा तरी तत्त्वज्ञान शिकवा. पण मला समजून घेण्याची इच्छा आहे की तुम्ही शीळ घालताच लपलेला नाग बाहेर कसा आला? त्याला तुमची भाषा समजली का? रवींद्रच्या त्या नको त्या पद्धतीने झालेल्या मतप्रदर्शनामुळे वातावरण तंग झाले होते. ते स्त्रीवर्गाला असह्य झाले होते आणि त्यात खेळकर वातावरण उत्पन्न होण्याकरिता कदाचित असेल स्त्रीवर्गाने मृदुलेच्या प्रश्नाला साथच दिली. चेट्टियार यांनाही त्यांचे चिरंजीव गुरुदेवांशी बोलले ते मुळीच पसंत नव्हते. गुरुदेवांनी सस्मितपणे म्हटले, मला सापाची भाषा मुळीच येत नाही, परंतु त्याची एका बाबतीत मी समजूत घालू शकलो की मी त्याला कोणत्याही प्रकारे इजा करू इच्छित नसून साध्या व सरळ प्रेमाने त्याला बोलवित आहे. सर्पाबाबत केवळ हे खरे नव्हे, तर या अवनी तलावरील प्रत्येक प्राण्याबद्दल मी हे बोलत आहे. न बोलता समजणारी हीच एकमेव भाषा आहे. खरे प्रेम कशाला म्हणतात हे जर तुम्हाला कळले तर या जगात तुम्हाला कोणाचीही नि कसलीही भीती नाही आणि कोणी तुमच्यापासूनही भीतीने दूर पळणार नाही. अतिक्रूर किंवा भयंकर सिंहांपासून खाली दृष्टीस पडतायत अशा कृमिकीटकांपर्यंत, उत्तुंग पर्वतापासून तो खाली समुद्र तळवासी वालुकामय प्रदेशापर्यंत प्रेमाची भाषा सर्वांना समजते. ती भाषा समजण्यात अडथळा उत्पन्न होतो तो अज्ञान, अहंकार, हाव, सत्ता व संपत्ती मिळवण्याची धडपड यापायी. मृदुला म्हणाली, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नागाला तुमची भाषा समजली नसेल तर माफ करा गुरुदेव, नाग बाहेर येऊन तुम्ही त्याला उचलल्याबरोबर तुमच्या पायाशी त्याने लोळण कशी बरं घेतली मग? गुरुदेव म्हणाले, का? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. जेव्हा सर्पाच्या ध्यानी आले, त्याच्या जीविताला धोका नाही, तेव्हा उपकृत भावनेने तो लीन झाला. यापेक्षा निराळ्या कोणत्या मार्गाने त्याला आपल्या भावना प्रकट करता येणे शक्य होते? मृदुला पुढे म्हणाली, सिद्धिकी कायसे म्हणतात ती अतिंद्रिय दैवी शक्ती गुरुदेवांना प्राप्त झाली असली पाहिजे. गुरुदेव यावर मनापासून हसले आणि म्हणाले, बेटा, तुलाच काय, बहुतांश लोकांना तसेच वाटते. ज्या तऱ्हेच्या वातावरणात तुम्ही वाढलात, तुमच्यावर ज्या शिक्षणाचे संस्कार घडले, त्यानुसार तुम्ही या नि अशा घटनांबद्दल असेच म्हणत असता. तुमचेच म्हणणे बरोबर, तुम्हाला वाटते तेच फक्त खरे, अशी तुमची भावनाच होऊन बसते. ज्याचे बुद्धिगम्य उत्तर सापडत नाही त्याला तुम्ही दैवी शक्ती असे नाव देऊन मोकळे होता. तुम्हाला आज जे नैसर्गिक वाटते ते उद्या तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर अगदी सहज साध्य आणि नैसर्गिक वाटू लागेल. तेव्हा मनाची समजूत पटण्याच्या दृष्टीने फरक पडतो, तो जाणणाऱ्यांच्या ज्ञानाच्या नि अज्ञानाच्या मर्यादेतून. गुरुदेवांचा खुलासा सर्वांना पटलाच असे म्हणणे कठीण होते, पण रवींद्रनी मृदुला गप्प झाली एवढे मात्र खरे. जेवणे झाली नि मी आपल्या खोलीत परतलो. माझ्या मुक्कामाबाबत माझ्या वडिलांना नि भावांना मला पत्रे लिहायची होती. दुपारी माझा मित्र सपत्नीक मला भेटण्याकरता आला होता
आणि आम्हा सर्वांचा दुपारचा चहाही एकत्रपणे झाला. तो मला भोजनाचे आमंत्रण द्यायला आला होता, पण मी ते स्वीकारले नाही. गुरुदेवांची उठबस करण्याचे माझे काम असल्याने आणि शिवाय गुरुदेवांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा अशी माझी इच्छा असल्याने मी भोजनाचे निमंत्रण साभार नाकारले आणि त्या दोघांना माझे म्हणणे पटलेही. आदल्या दिवशीच्या सायंकाळी गुरुदेवांच्या झालेल्या प्रवचनांचा त्यांच्यावर खूपच परिणाम झाला असल्याचे त्या उभयंतांनी मला पुन्हा पुन्हा सांगितले. सकाळच्या नागाबद्दल घडलेला चमत्कारही त्यांच्या कानावर एव्हाना पोचला होता. जे काय घडले आणि त्याबाबत गुरुदेवांनी जो काही खुलासा केला त्याचा थोडक्यात सारांश मी त्यांना सांगितला. गुरुदेवांचा खुलासा तितकासा पटण्यासारखा नाही असे माझ्याही मित्राचे मत पडले. मी मात्र त्यावर एवढेच म्हटले की गुरुदेवांचा खुलासा मला तरी पटला. माणसाला प्रेमाचा त्या अतिउच्च सीमेपर्यंत जर खरोखरच आविष्कार करता आला तर जगातील चराचर सृष्टीवर मनुष्याला सहज ताबा मिळवता येईल. प्रेमाच्या त्या कोटींपर्यंत आपण कसे पोचायचे हा प्रश्न अर्थातच अलहिदा. पण गुरुदेवांसारख्या श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माणसाला प्रेमाच्या त्या उच्च श्रेणीपर्यंत पोचता येईल असे मात्र मला जरूर वाटते. तेवढ्यात नोकरांनी येऊन वर्दी दिली की दिवाणखान्यात भक्तांचा मेळावा जमला असून गुरुदेव तेथे माझी वाट पाहत आहेत. दिवाणखान्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती, तरी आम्ही गुरुदेवासन्मुख बसलो. कालचे सद्गृहस्थ पुन्हा उठून म्हणाले, काल सायंकाळप्रमाणे 4 शब्द आजही गुरुदेव सांगतील तर बरे होईल. गुरुदेव म्हणाले, कोणालाही काही प्रश्न विचारायला हरकत नाही, पण प्रश्न मात्र वैयक्तिक असण्यापेक्षा सर्वसामान्य श्रोत्यांच्या दृष्टीने विचारलेला असेल तर उत्तम. म्हणजे मी उत्तरादाखल तो खुलासा करीन, त्याने इतर श्रोत्यांनाही त्यांच्या प्रश्नांची उकल झाल्याचे समाधान मिळेल. काल आपण म्हणालात की प्रत्येक मनुष्यच आपल्या आयुष्यातील सुखदुःखाला जबाबदार आहे. आपल्या आशा, इच्छा, आकांक्षामुळेच मानवाने आपले जीवित दुःखमय केले आहे. हे जर त्याला नीट कळले तर त्याकरिता त्याची सतत धडपड चालू आहे. ते सुख तर त्याला प्राप्त होईलच, पण ओघाने येणारी मनशांतीही मिळेल. यावर मी बराच विचार केला, पण अजून मनाचे समाधान झाले नाही. होत नाही. भावना, शोक, राग, लोभ आणि वासना यांचे खरे स्वरूप ओळखून त्यापासून अलिप्त राहायला शिकविल्याशिवाय, मार्ग दाखवल्याशिवाय, काय केलं पाहिजे ते सांगितल्याशिवाय यातून सुटका कशी व्हायची. आणि तुम्ही तर म्हणता की मार्ग ही पळवाट होते, पायवाट होऊ शकत नाही. साधनेला एवढा विरोध करून चालायचे नाही. सुख नि मनशांती मिळवण्याची वाट दाखवायलाच हवी. नि जो ती वाट दाखवतो त्यालाच तर गुरु म्हणतात. अर्थात या शब्दाला तुमचा आक्षेप नसेल तरच एका श्रोत्याने विचारले. माझ्या सांगण्यावर स्वमताचे शेरे मारण्याचा उतावळीपणा ऐकत असतानाच करू नका. त्यामुळे तुमच्यानी इथे जमलेल्या इतरांचाही व्यर्थ कालक्षेप होईल. मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे, याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सत्याचे दर्शन व्हावयाचे, प्रश्नांची उकल जशी व्हायला हवी तशी व्हायची, तर समजून घेण्याच्या तळमळीने, खऱ्याखुऱ्या कळकळीने मी जे बोलत आहे ते ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. तुमचे तर्क तुम्ही लढवाल किंवा माझी उलट तपासणी करण्याचा प्रयत्न कराल तर त्यातून सत्याचे स्वरूप सुस्पष्ट व्हायचे राहील बाजूलाच. सत्याभोवती नसता गढूळपणात जमा होण्याचा संभव जास्त. तुमच्या पांडित्याचे प्रदर्शन माझ्यापुढे किंवा इथे जमलेल्यांपुढे आपण केले म्हणजे त्यातून काही निष्पन्न होईल असे समजणे चुकीचे होय. त्याने फक्त कालाचा अपव्यय होणार आहे. श्रोत्यातून एकाने विचारले, मन विचाररहित निस्तब्ध पाहिजे म्हणता, तर ते कसे करायचे?
कोणत्या मार्गाने व प्रक्रियेने मन स्थिर करता येईल? गुरुदेव म्हणाले, प्रक्रियेचा किंवा मार्गाचा तुमचा अर्थ जर एखादा मंत्र जपणे, देवतापूजन, ध्यानादी आचार सांगणे किंवा एखाद्या साधनेचा अवलंब करायला सांगणे असा विचारण्याला अभिप्रेत असेल, तर मग मी आतापर्यंत जे बोललो ते त्याला समजलेच नाही असे म्हणावे लागेल. मंत्र, तंत्र, साधना याबद्दल जेव्हा लोक बोलतात ना, तेव्हा काहीतरी सबब सांगून अंगचुकारपणा करण्याचा तो एक प्रकार असतो. कारण जे काही करायचं आहे ते हेच की त्रयस्थपणे मनाच्या हालचालींचे सूक्ष्म अवलोकन करून आपले मन आहे तरी कसे हे स्वतःचे स्वतः समजावून घ्यायचे आहे. तुमच्या सुखदुःखाचे मूळ तुमच्या मानसिक घालमेलीत दडलेले आहे. जे काय व्हायचे ते मनात व्हायला हवे आहे, बाह्य जगात नव्हे. मनात चाललेल्या घडामोडींचे अवलोकन करायचे आहे. ते मन कसे काम करते, विचार कसे उद्भवतात, महत्त्वाकांक्षा किंवा हावरेपणा उत्पन्न होतो म्हणजे नेमके मनात काय काय घडते वगैरे गोष्टींचा कानोसा घ्यायचा आहे. जितक्या तटस्थपणे अलिप्त राहून तुम्ही मनाच्या या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण करून त्यांचे नक्की स्वरूप समजावून घ्याल, तेवढ्या प्रमाणात तुमच्या जीवनावश्यक प्रश्नांची उकल होऊ लागेल. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुस्पष्ट दिसू लागेल. तेव्हा तुमच्या सुख, समाधान, शांतीच्या आड येणाऱ्या अडचणींची उकल होणे, अडथळ्यांचे खरेखुरे स्वरूप समजणे हे तुम्ही आत्मसंशोधन केल्याने साध्य होणार आहे. दुसऱ्याने केलेले मार्गदर्शन, मग तो केवढाही अधिकारी मार्गदर्शक, पुरुष, गुरु किंवा ग्रंथराज असो, दिलेला मंत्र, दाखवलेले तंत्र, सांगितलेला पूजा अर्चनेचा प्रकार, पठण पारायणाचा मार्ग या कशानेही सत्यदर्शन होणार नाही. हां, आपण काहीतरी करतो आहोत अशी वंचना मात्र निश्चित उत्पन्न होईल. कारण तो मार्ग खरा नसून ती निव्वळ पळवाट आहे, पाऊलवाट नव्हे. फार तर तिला मळलेली वाट म्हणू पाहिजे तर. कोणीतरी म्हणाले, माफ करा पण गुरुदेव, गुरु किंवा वाटाड्या अगर मार्गदर्शक यांनी दाखवलेला मार्ग किंवा केलेला उपदेश यामुळे साक्षात्कार किंवा दर्शन घडत नसते असे आपल्याला सुचवायचे आहे. त्यांच्याबद्दल आजपर्यंत बोलले गेले वा बोलले जाते ते सर्व मूर्खपणाचे असून त्यात काही अर्थ नाही असे का आपले म्हणणे आहे? गुरुदेवांनी स्मित केल्याने म्हटले, तुम्ही एकाच प्रश्नात अनेक प्रश्नांची गल्लत करत आहात. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे का? जग झपाट्याने बदलत आहे. जीवनविषयक जुनी मूल्ये झपाट्याने बदलत आहेत. जुन्या जमान्यात गुरु या शब्दाला एक वेगळा अर्थ होता. आगळे स्थान नि महत्त्व होते. ते महत्त्व केव्हाच नाहीसे झाले आहे. पूर्वीच्या काळी गुरु या शब्दामागे एक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण असे सामाजिक, धार्मिक नि नैतिक अधिष्ठान होते. त्याचा आता मागमूससुद्धा उरलेला नाही. पूर्वीच्या जीवनात भौतिकतेला स्थान नव्हते, असले तर अत्यल्प. आजच्या जमान्यात तिच्याशिवाय दुसऱ्या कशाला महत्त्वच उरलेले नाही. आजची सारी जीवनमूल्ये भौतिक सुखे कशी मिळतील या एका कसावर पारखली जातात. पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीचे जीवन सुखी, शांत, समाधानी राहायचे, त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवन पद्धती आपण अधिकाधिक पत्करत आहोत. जीवनातील शाश्वत मूल्यांकडे दुर्लक्ष होत आहे हे त्यामुळे आपण विसरलो आहोत. उपदेश, प्रार्थना, पवित्र आणि आदरणीय ग्रंथ वा धार्मिक पुस्तके यांचा पूर्वीच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध होता. सध्याच्या भौतिकवादी विचारसरणीत त्याचे काही महत्त्व उरलेले नाही. आजच्या जीवनात त्यांना स्थान नाही. अर्थकारण हा नव्या जमान्याचा धर्म होऊन बसला आहे. पूर्वी ज्यामुळे जीवन सुखी व समाधानी राहत होते, त्या मूल्यांचा अर्थ, मर्म किंवा महत्त्व न कळण्या इतक्या वेगाने नव्या आर्थिक आणि भौतिक विचारधर्माने जनमानसावर आपली पकड घट्ट केलेली आहे. जर काही शिल्लक असेल तर ते जीर्ण, क्षीण अवस्थेत. प्रत्यक्ष जीवनात त्याचे प्रतिबिंब कधीच उमटत नाही.
शब्दांनी फक्त बडबडीच्या रूपाने त्याचे प्रदर्शन काय होईल तेवढे. दुर्दैवाने सध्या अशी स्थिती उत्पन्न झालेली आहे की भक्ती कशाशी खातात, श्रद्धा म्हणजे काय, प्रेम कशाला म्हणतात, सत्याचे खरे स्वरूप कोणते, नीती सदाचार असा काही पदार्थ असू शकतो का, याचाच जिथे पत्ता नाही तिथे ईश्वराचे अस्तित्व कसे मानायचे. अर्थ न समजता या शब्दांचा उच्चार केला जातो किंवा उपयोग केला जातो सध्या. मग अशा स्थितीत गुरु, गुरुसेवा आणि गुरुपदेश या मागील खरा भाव आजच्या जमान्यात कसा काय आणि कितपत समजणार. आज लोकांना गुरु का हवा असतो, तर दैनंदिन जीवनाच्या विवंचनांपासून सुटका होण्यासाठी. अपेक्षित उतारा नाही सापडला की चालले हे दुसऱ्या गुरुच्या शोधात. थोडक्यात म्हणजे सध्या गुरु शब्दाला बाजारीपणा आले आहे. ती एखादी खरेदी करण्याची बाजारी वस्तू झाली आहे. जर एखादा गुरु जास्त शारीरिक सुखे नि पैसा मिळवून देतो असे तुम्ही ऐकलेत, तर सध्याचा गुरु सोडून हमखास नव्या गुरुच्या भजनी लागता. कारण त्याच्या भक्तीने तुमची सांसारिक सुखे नि सुख साधने वा आर्थिक सुबत्ता यात वाढ होणार असे तुम्ही इतरांचे ऐकून पाहून मनाशी निश्चित केलेले असते. अशा प्रकारे लोक या गुरुकडून त्या गुरुकडे अशा गुरु शोधात अखंडपणे फिरत असतात. गुरु या स्थानाची नि शब्दाची ही निव्वळ घृणास्पद थट्टा आहे. अशा प्रकारे वस्तुतः जे गुरुबद्दल विचार करतात त्यांना निश्चितपणेच गुरुची गरजही नसते. तुमच्या आर्थिक वा ऐहिक अडचणींच्या वेळी उपयोगी पडणारी गुरु ही कोणी पेढी नव्हे की उतारा नव्हे, पळवाट किंवा साधन नव्हे. गुरु हा आयुष्यातला व्यवसाय होऊ शकत नाही. ती संस्थाही नसते. कारण असे की सत्य, खरेपणा, श्रद्धा, शक्ती, भक्ती, प्रेम, समर्पण बुद्धी आणि आनंदमय स्थिती यांची तुम्हाला कधीच अनुभूती नाही. त्यामुळे त्यांचे खरे अर्थही तुम्हाला समजलेले नसतात. सध्याच्या गुरुचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावे अशी आजची स्थिती आहे. स्वतः अज्ञानी दुसऱ्याला उपदेश तो काय करणार. माझे तुम्हाला स्पष्ट सांगणे आहे की अगदी मनापासून खोलवर विचार करा की तुम्हाला गुरुची आवश्यकता का भासते. या प्रश्नाचे उत्तर शोधून पहा. माझी खात्री आहे की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः कष्ट करायला तयार नसल्याने, स्वतःला काही कष्ट न पडता अन्य कोणीतरी तुमचे प्रश्न समजावून घेऊन व सोडवून तुम्हाला आराम देण्यास मदत करेल तर ते तुम्हास हवे असते. गुरु याच शब्दाची जादू तुम्हाला वाटत असली तरी मी हेच म्हणेन की ज्याचा त्याने गुरु व्हावे. सत्याचे दर्शन होण्याला स्वतःचा गुरु स्वतः होण्यापेक्षा अन्य उत्तम मार्ग नाही. पुस्तकांचा उपयोग फक्त संदर्भ शोधण्यापुरता. त्यांच्यापासून काही मार्ग सापडेल म्हणाल तर त्याने तुमची प्रगती फक्त खुंटेल. तुम्ही स्वतःच्या सुख समाधानाच्या आड नसते अडथळे उत्पन्न करीत आहात. आणि अपेक्षित सुख नि समाधान जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याबद्दल इतर कोणी दोषी नसून तुम्हीच दोषी आहात. मी एवढेच म्हणेन की कोणाच्याही कच्छपी लागू नका आणि गुरु वगैरे बाबतीत नसते खूळ डोक्यात आणू नका. गुरु बोलायचे थांबले. त्यांचा मृदू मधुर आवाज तरीही कानात घुमत होता. श्रोतवर्ग चित्रासारखा तटस्थ होता. क्षणभर का होईना सर्व दिवाणखानाभर नीरव शांतता होती. तेवढ्या श्रोत्यातून कोणीतरी विचारले, माफ करा, पण ग्रंथ जर मार्गदर्शन करत नसतील तर मग ते लिहिले तरी कशाला. आतापर्यंत कित्येक महापुरुषांनी नि प्रवक्त्यांनी ग्रंथांचे मनन करा म्हटले, ते सारे चुकच की काय. कुणाही प्रवक्त्यावर वा महापुरुषावर टीका करण्याकरता किंवा त्याचे गुणगान करायला मी इथे बसलेलो नाही, गुरुदेव उत्तरले. किंवा कुणा ग्रंथकारावर मला टीका करायची नाही. तुम्हाला वाटते त्या अर्थाने. पण मी निक्षून सांगतो की पुस्तकामध्ये मार्गदर्शक म्हणून काहीही सामर्थ्य नाही. आधाराकरिता त्यांचा उपयोग निश्चित आहे. प्रत्येक संताने वा दार्शनिकाने
त्याला जे अनुभव आले ते शब्दात ग्रंथित करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. त्या संत महंतांची वाट पुसत जे आपला जीवनक्रम घालवित आहेत त्यांनाच केवळ त्या ग्रंथलेखकाप्रमाणे जेव्हा जेव्हा अनुभव येतील तेव्हा तेव्हा त्या उपासकांना त्या ग्रंथातून त्या संत महंतांनी नमूद केलेल्या अनुभवाचा आधार मिळेल, उपयोग होईल. इतरे जनांना नव्हे, तेव्हा निव्वळ पुस्तक वाचण्याने किंवा प्रवचन ऐकण्याने काहीही साध्य होणार नाही. अपेक्षित साध्य ही अंतस्थिती आहे आणि केवळ बाह्य प्रयत्नाने त्याप्रत पोचता येणार नाही. साधकाने घेतलेले अनुभव यथातथ्यपणे शब्दांकित करताच येत नाहीत. तेथे शब्द उणेच पडतात, त्यांचे सामर्थ्य लटके पडते. अनुभव शब्दातून विशद करण्याचे प्रयत्न थोडे नाही झाले, पण म्हणून त्या शब्दांनी अनुभवाची जी विशिष्ट स्थिती असते ती ते कधीच उत्पन्न करू शकले नाहीत. कारण अनुभव हे शाब्दिक नसतातच मुळी, आणि म्हणूनच शब्दांनी अनुभव मिळणे शक्य नाही. ग्रंथ वाचनाने माहिती जमा होईल, वस्तुस्थिती समजेल, विद्वत्ता संपादन करता येईल, पांडित्य साधेल. जीवनात त्यामुळे विशिष्ट स्थान प्राप्त होईल. समाजात मान मर्यादाही मिळेल. व्यावसायिक यशापयशात ग्रंथ वाचनाचा मोठा वाटा आहे. त्याने व्यावसायिक पारंगतता मिळवता येईल. कित्येक विषयात अगरशास्त्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ शकाल इतकेच. गुरुदेव जरा वेळ थांबले. कोणी काहीच प्रश्न उपस्थित केला नाही. दिवाणखान्यात शांत गंभीर वातावरण होते. जागेवरून उठून त्यांनी हात जोडले. त्या दिवशीचा प्रवचनाचा कार्यक्रम संपल्याची ती खूण होती. त्यांचे दर्शन घेण्याकरिता श्रोतवर्गातील गडबड उडाली, पण कोणीही आपली जागा सोडू नये असा गुरुदेवांनी आदेश दिला. सावकाशपणे जनसमुदायातून ते चालू लागले. त्यामुळे सर्वांनाच विनासायास दर्शन घडले. दिवाणखान्यातून बाहेर पडेपर्यंत रात्रीचे 8 वाजून गेले होते. मी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो तेव्हा ते म्हणाले, माधव, आपण जरा मोकळ्या हवेत फिरायला जाणार आहोत. मी माझे स्लीपर पायात चढवले. नोकराने त्यांच्या खडावा त्यांच्या पुढे ठेवल्या. जिना उतरून आम्ही खाली आलो आणि दाराशी उभ्या असलेल्या मोटारीत बसलो. श्री चेट्टीयारही तेवढ्यात गाडीत येऊन बसले. बंगला सोडून आम्ही मद्रासच्या सुप्रसिद्ध पुळणीवर आलो. गुरुदेव म्हणाले, तुम्ही म्हणता माझ्या बोलण्यावर तुम्ही खूप विचार केलात. असेलही, पण ज्या प्रकारे नि ज्या तऱ्हेचा विचार व्हायला हवा तसा तो केलेला दिसत नाही. अर्थात तो तुमचा दोष नाही. ज्या परंपरेत, वातावरणात आणि सामाजिक स्थितीत तुम्ही वाढलात आणि आतापर्यंत वागत आलात, ज्या प्रकारचे शिक्षण तुम्हाला मिळाले आणि सामाजिक परिस्थिती व कौटुंबिक अडचणींना तोंड देत सुखदुःखे भोगावी लागली, त्या सर्वांचा तो परिपाक आहे. विचार कसा करायचा हेच मूलतः तुम्हाला कळलेले नाही. मग स्वतःचे प्रश्न हाताळण्याची बाब तर दूरच राहू. जुन्या आठवणी नि संस्कार व आगामी आशादायक कल्पना व आशास्पद भवितव्य यांच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रश्न सोडवू पाहता. जुने अपसमज, चुकीच्या व बरोबर वल्गना, कल्पविकल्प, जुन्या भल्याबुऱ्या आठवणी यांचे ओझे जोपर्यंत मनावर आहे तोपर्यंत आजच्या प्रश्नांबाबत सुस्पष्ट समज नि त्या प्रश्नांची उकल करणारी गुरुकिल्ली शोधू पाहणे हास्यास्पद तर खरेच, पण निष्फळही असते. प्रश्नाचे खरे स्वरूप तेव्हाच प्रगट होईल की जेव्हा माणूस समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकडे पूर्वग्रह दूषित दृष्टीने पाहणार नाही. तुम्ही तेव्हा तंत्र किंवा मार्ग म्हणता तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असतो तो बिन काट्याकुट्यांचा, बिन खाचखळग्यांचा, संतांनी साफसूफ करून ठेवलेला मार्ग. त्याच अनुषंगाने तुम्ही गुरु अपेक्षिता नि गुरुच्या उपदेश ग्रहणाला संतांची वाट पुसत जीवन व्यतीत करणे म्हणत असता. संतांनी व मोठ्या योगी पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे वागले की पुढचा ध्येयप्रत होणारा प्रवास निर्वेदपणे होणार अशी तुमची वेळीच समजूत असते आणि त्याला तुम्ही श्रद्धा किंवा भक्ती म्हणता.
कारण जन्मभर तुम्हाला एकच शिकवले गेलेले असते की विशिष्ट ध्येय गाठायचे असेल तर कुणा ना कुणाचे अनुयायित्व पत्करणे जरूर आहे. निश्चित ध्येयाबाबतच्या अशा कल्पना आणि त्याप्रत पोचायचा म्हणून दाखवलेला सोपान मार्ग यामुळे होते हेच की पदरात निश्चितपणे फक्त वैफल्य व नैराश्य मात्र येते. कारण संपत्ती मिळवून श्रीमंत होण्याची इच्छा किंवा तत्सम महत्त्वाकांक्षा बाळगणे इत्यादिकांत समाधानाचे शेवटचे टोक इतएव मर्यादा नाही की ज्या बिंदूपर्यंत पोचल्याने ती प्रक्रिया संपेल. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नाही. शिवाय ध्येय आणि गाठायची अत्युच्च इप्सिते ही तरी कुठे स्थिर असतात. हाती न लागणाऱ्या क्षितिजाप्रमाणे तुम्ही कितीही पुढे जा, क्षितिज दूर दूरच जात राहते. तसे या ध्येय साधनेच्या मार्गक्रमणाचे आहे. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून आपण आज जे फळ मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. जगामध्ये समाधान कोणी देत नाही व आपले समाधान कोणी घेत नाही. असमाधानाचा रोग सर्वांनाच असल्याने रोगांच्या यादीतून त्याचे नाव निघून गेलेले असते. जगाची रहाटी ही अशी चाललेली आहे आणि म्हणूनच सर्वजण असुख व दुःखाचीच रडकथा सदैव सांगत राहतात. आपण जे करतो आहोत त्याने सुख व समाधानाचा कणसुद्धा हाती लागलेला नाही, लागत नाही याचे ज्ञान पावलोपावली नि जन्मोजन्मी होत असतानाही मनुष्य अनुभवाने शहाणा होत नाही, हे तर सर्वात मोठे कारुण्य आहे. आश्चर्याची आणखी गोष्ट म्हणजे जीवनात एवढी दुःखे भोगूनही आपला मार्ग चुकीचा आहे याबद्दलची खात्री माणसाला वाटत नाही. खरे म्हणाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे नि करीत असलेल्या कृतीचे निरीक्षण करा, बस. आणखी कसल्याही साधनेची गरज नाही. मला सांगा, विष घ्याल तर मरून जाल हे तुम्हाला कोणी शिकवले आहे का? त्याचप्रमाणे तुम्ही सांगू शकाल की अमुक अमुक साधन मार्गाने तुम्हाला शिकवले की सर्पाला स्पर्श करू नका, जळत्या चितेत उडी घेऊ नका, स्वतःच्याच कपड्यांना काडी लावू नका व महासागरात उडी घेऊ नका. हे शिकवणारा तुमचा गुरु तरी कोण? जीवनात कितीतरी गोष्टी आपण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा एखादी साधना केल्याशिवाय शिकत असतो. तुम्ही आज या शहराचे मान्यवर नागरिक आहात, ते कुणा गुरुच्या शिकवणीने की त्याने दाखवून दिलेल्या साधन मार्गाने? समाजात तुमचे जे आजचे स्थान आहे ते माझ्या मते तुम्ही विचारपूर्वक केलेल्या आचरणाचे नि निरीक्षणाचे फलित आहे. कारण तसे आयुष्य घडवणे हेच महत्त्वाचे आहे अशी तुमची प्रामाणिक समजूत आहे नि होती. तुम्ही आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष पैसा नि मान मरातब मिळवण्यात घालवलीत, कारण तुम्हाला वाटत होते की त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल, मनाला शांती मिळेल. तुमचा हा अहंकार नाहीसा करण्याकरिता तुम्ही आजपर्यंत थोडा का वेळ नि पैसा खर्च केलात? आता जरा धुंदी उतरली असल्याने तुमची कुरकुर सुरू झाली की आतापर्यंत जे सर्व काही केले त्याने पदरी फक्त केविलवाणे दुःख नि असुख, म्हणजेच तुमचे सारे प्रयत्न व धडपड चुकीच्या मार्गाने चाललेली होती असेच नाही काय त्यावरून ठरत? यापूर्वीच जर तुम्ही थोडा विचार करता तर आपण जे काही करीत आहोत त्याचा शेवट सुख शांती मध्ये होणे अशक्य आहे हे तुमच्या लक्षात आले असतेही. जिथे जी गोष्ट नाही तिथे ती शोधू पाहता सापडली नाही तर पुढची शोधाशोध थांबून मनुष्य गंभीरपणे विचार करून आपली चूक सुधारतो ना. त्याकरता नाही कुठे गुरुची गरज लागत व त्याने सांगितलेल्या साधन मार्गाची, तर आत्मसंशोधन, सद्विचार नि अनुभव यांची कास धरूनच आपण चुकीचा मार्ग सोडून सन्मार्गावर येतो ना. ज्यात सुखासमाधानाचा लवलेशही नाही त्यामध्ये सुख धुंडाळण्याचा तुम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे, तेव्हा आता अजूनही वेळ टळून गेली नाही. तोच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, समजूत घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मनात काय घडामोडी चाललेल्या आहेत
हे निरखून पाहायला हवे. तुमच्या सुखशांतीच्या आड इच्छा, आकांक्षा आणि अतृप्ती, हव्यास इत्यादी येत आहेत. त्याची तुम्हाला जाणीव झाली की सहजतेने त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याबाबत प्रयत्नशील व्हाल. जितक्या सहजतेने तुम्ही सगळे अग्निज्वाला आणि विष यापासून स्वतःला दूर ठेवता, तितक्या सहजतेने मनाच्या या साऱ्या विकृती आपोआप तरी जातील किंवा चुकीच्या एकमेव जाणीवेने तुम्ही स्वतःला त्यापासून मुक्त तरी करून घ्याल. आणि माझी खात्री आहे की याकरिता कुठल्याही गुरुची वा गुरुपदेशाची तुम्हाला जरुरी नाही. आत्मजागृती आणि अनुभव यामध्ये कोणालाही स्थान नसते. ज्या क्षणी तुम्ही आत्मबोधावर याल त्या क्षणी तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडेल. तुम्ही फक्त मुक्त व्हाल तेव्हा साधन मार्ग वा गुरुपदेश यामध्ये आणि आत्मबोध आणि अनुभव येणे यामध्ये कालावधी आवश्यक आहे. असा जो अर्थ प्रत्येकाच्या मनात अभिप्रेत असतो तो मुळीच बरोबर नाही. साधन मार्गात अपेक्षा आणि त्यांची पूर्ती हे दोन शब्द अद्याहत व अपरिहार्य मानले जातात आणि म्हणूनच त्यांचा शेवट दारुण निराशा किंवा विफलतेत होणेच सुसंगत ठरते. त्यावर एकाने मार्मिकपणे विचारले, माफ करा, पण तुम्ही ज्या प्रकारे मानसशास्त्रीय अवलोकन करून विचार करायला सांगत आहात तीही एक प्रक्रिया किंवा साधन मार्गच नव्हे का? नि तो मार्ग अचूकपणे कसा आक्रमवायचा हे सांगणारे तुम्ही गुरु या संज्ञेला सार्थ ठरत नाही का? असे जर आहे तर तुम्ही प्रक्रियेचा जो इतका निकराने निषेध करीत आहात याचा अर्थ तरी आम्ही काय समजायचा? गुरुदेव म्हणाले, तुम्ही म्हणता माझ्या बोलण्यावर तुम्ही खूप विचार केलात. असेलही, पण ज्या प्रकारे नि ज्या तऱ्हेचा विचार व्हायला हवा तसा तो केलेला दिसत नाही. अर्थात तो तुमचा दोष नाही. ज्या परंपरेत, वातावरणात नि सामाजिक स्थितीत तुम्ही वाढलात नि आतापर्यंत वागत आलात, ज्या प्रकारचे शिक्षण तुम्हाला मिळाले नि सामाजिक परिस्थिती व कौटुंबिक अडचणींना तोंड देत सुखदुःखे भोगावी लागली, त्या सर्वांचा तो परिपाक आहे. विचार कसा करायचा हेच मूलतः तुम्हाला कळलेले नाही. मग स्वतःचे प्रश्न हाताळण्याची बाब तर दूरच राहो. जुन्या आठवणी नि संस्कार व आगामी आशादायक कल्पना व आशास्पद भवितव्य यांच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रश्न सोडवू पाहता. जुने अपसमज, चुकीच्या वा बरोबर वल्गना, कल्पविकल्प, जुन्या भल्याबुऱ्या आठवणी यांचे ओझे जोपर्यंत मनावर आहे तोपर्यंत आजच्या प्रश्नांबाबत सुस्पष्ट समज नि त्या प्रश्नांची उकल करणारी गुरुकिल्ली शोधू पाहणे हास्यास्पद तर खरेच, पण निष्फळही असते. प्रश्नाचे खरे स्वरूप तेव्हाच प्रगट होईल की जेव्हा माणूस समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकडे पूर्वग्रह दूषित दृष्टीने पाहणार नाही. तुम्ही तेव्हा तंत्र किंवा मार्ग म्हणता तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असतो तो बिन काट्याकुट्यांचा, बिन खाचखळग्यांचा, संतांनी साफसूफ करून ठेवलेला मार्ग. त्याच अनुषंगाने तुम्ही गुरु अपेक्षिता नि गुरुच्या उपदेश ग्रहणाला संतांची वाट पुसत जीवन व्यतीत करणे म्हणत असता. संतांनी वा मोठ्या योगी पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे वागले की पुढचा ध्येयप्रत होणारा प्रवास निर्वेदपणे होणार अशी तुमची वेळीच समजूत असते नि त्याला तुम्ही श्रद्धा किंवा भक्ती म्हणता. कारण जन्मभर तुम्हाला एकच शिकवले गेलेले असते की विशिष्ट ध्येय गाठायचे असेल तर कुणा कुणाचे अनुयायित्व पत्करणेच जरूर आहे. निश्चित ध्येयाबाबतच्या अशा कल्पना आणि त्याप्रत पोचायचा म्हणून दाखवलेला सोपान मार्ग यामुळे होते हेच की पदरात निश्चितपणे फक्त वैफल्य व नैराश्य मात्र येते. कारण संपत्ती मिळवून श्रीमंत होण्याची इच्छा किंवा तत्सम महत्त्वाकांक्षा बाळगणे इत्यादिकांत समाधानाचे शेवटचे टोक एतएव मर्यादा नाही की ज्या बिंदूपर्यंत पोचल्याने ती प्रक्रिया संपेल.
मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नाही. शिवाय ध्येय आणि गाठायची अत्युच्च इप्सिते ही तरी कुठे स्थिर असतात. हाती न लागणाऱ्या क्षितिजाप्रमाणे तुम्ही कितीही पुढे जा, क्षितिज दूर दूरच जात राहते. तसे या ध्येय साधनेच्या मार्गक्रमणाचे आहे. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून आपण आज जे फळ मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. जगामध्ये समाधान कोणी देत नाही व आपले समाधान कोणी घेत नाही. असमाधानाचा रोग सर्वांनाच असल्याने रोगांच्या यादीतून त्याचे नाव निघून गेलेले असते. जगाची रहाटी ही अशी चाललेली आहे आणि म्हणूनच सर्वजण असुख व दुःखाचीच रडकथा सदैव सांगत राहतात. आपण जे करतो आहोत त्याने सुख व समाधानाचा कणसुद्धा हाती लागलेला नाही, लागत नाही. याचे ज्ञान पावलोपावली आणि जन्मोजन्मी होत असतानाही मनुष्य अनुभवाने शहाणा होत नाही, हे तर सर्वात मोठे कारुण्य आहे. आश्चर्याची आणखी गोष्ट म्हणजे जीवनात एवढी दुःखे भोगूनही आपला मार्ग चुकीचा आहे याबद्दलची खात्री माणसाला वाटत नाही. खरे म्हणाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे नि करीत असलेल्या कृतीचे निरीक्षण करा, बस. आणखी कसल्याही साधनेची गरज नाही. मला सांगा, विष घ्याल तर मरून जाल हे तुम्हाला कोणी शिकवले आहे का? त्याचप्रमाणे तुम्ही सांगू शकाल की अमुक अमुक साधन मार्गाने तुम्हाला शिकवले की सर्पाला स्पर्श करू नका, जळत्या चितेत उडी घेऊ नका, स्वतःच्याच कपड्यांना काडी लावू नका व महासागरात उडी घेऊ नका. हे शिकवणारा तुमचा गुरु तरी कोण? जीवनात कितीतरी गोष्टी आपण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा एखादी साधना केल्याशिवाय शिकत असतो. तुम्ही आज या शहराचे मान्यवर नागरिक आहात, ते कुणा गुरुच्या शिकवणीने की त्याने दाखवून दिलेल्या साधन मार्गाने? समाजात तुमचे जे आजचे स्थान आहे ते माझ्या मते तुम्ही विचारपूर्वक केलेल्या आचरणाचे निरीक्षणाचे फलित आहे. कारण तसे आयुष्य घडवणे हेच महत्त्वाचे आहे अशी तुमची प्रामाणिक समजूत आहे नि होती. तुम्ही आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष पैसा आणि मान मरातब मिळवण्यात घालवलीत, कारण तुम्हाला वाटत होते की त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल, मनाला शांती मिळेल. तुमचा हा अहंकार नाहीसा करण्याकरिता तुम्ही आजपर्यंत थोडा का वेळ आणि पैसा खर्च केलात. आता जरा धुंदी उतरली असल्याने तुमची कुरकुर सुरू झाली की आतापर्यंत जे सर्व काही केले त्याने पदरी फक्त केविलवाणे दुःख नि असुख, म्हणजेच तुमचे सारे प्रयत्न व धडपड चुकीच्या मार्गाने चाललेली होती असेच नाही काय त्यावरून ठरत? यापूर्वीच जर तुम्ही थोडा विचार करता तर आपण जे काही करीत आहोत त्याचा शेवट सुख शांती मध्ये होणे अशक्य आहे हे तुमच्या लक्षात आले असतेही. जिथे जी गोष्ट नाही तिथे ती शोधू पाहता सापडली नाही तर पुढची शोधाशोध थांबून मनुष्य गंभीरपणे विचार करून आपली चूक सुधारतो ना. त्याकरता नाही कुठे गुरुची गरज लागत व त्याने सांगितलेल्या साधन मार्गाची, तर आत्मसंशोधन, सद्विचार आणि अनुभव यांची कास धरूनच आपण चुकीचा मार्ग सोडून सन्मार्गावर येतो ना. ज्यात सुखासमाधानाचा लवलेशही नाही, त्यामध्ये सुख धुंडाळण्याचा तुम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे, तेव्हा आता अजूनही वेळ टळून गेली नाही. तोच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, समजूत घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मनात काय घडामोडी चाललेल्या आहेत हे निरखून पाहायला हवे. तुमच्या सुखशांतीच्या आड इच्छा, आकांक्षा आणि अतृप्ती, हव्यास इत्यादी येत आहेत. त्याची तुम्हाला जाणीव झाली की सहजतेने त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याबाबत प्रयत्नशील व्हाल. जितक्या सहजतेने तुम्ही सगळे अग्निज्वाला आणि विष यापासून स्वतःला दूर ठेवता, तितक्या सहजतेने मनाच्या या साऱ्या विकृती आपोआप तरी जातील किंवा चुकीच्या एकमेव जाणीवेने तुम्ही स्वतःला त्यापासून मुक्त तरी करून घ्याल. आणि माझी खात्री आहे
की याकरिता कुठल्याही गुरुची वा गुरुपदेशाची तुम्हाला जरुरी नाही. आत्मजागृती नि अनुभव यामध्ये कोणालाही स्थान नसते. ज्या क्षणी तुम्ही आत्मबोधावर याल त्या क्षणी तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडेल. तुम्ही फक्त मुक्त व्हाल तेव्हा साधन मार्ग वा गुरुपदेश यामध्ये आणि आत्मबोध नि अनुभव येणे यामध्ये कालावधी आवश्यक आहे. असा जो अर्थ प्रत्येकाच्या मनात अभिप्रेत असतो तो मुळीच बरोबर नाही. साधन मार्गात अपेक्षा नि त्यांची पूर्ती हे दोन शब्द अध्याहत व अपरिहार्य मानले जातात नि म्हणूनच त्यांचा शेवट दारुण निराशा किंवा विफलतेत होणेच सुसंगत ठरते. त्यावर एकाने मार्मिकपणे विचारले, माफ करा, पण तुम्ही ज्या प्रकारे मानसशास्त्रीय अवलोकन करून विचार करायला सांगत आहात तीही एक प्रक्रिया किंवा साधन मार्गच नव्हे का? नि तो मार्ग अचूकपणे कसा आक्रमवायचा हे सांगणारे तुम्ही गुरु या संज्ञेला सार्थ ठरत नाही का? असे जर आहे तर तुम्ही प्रक्रियेचा जो इतका निकराने निषेध करीत आहात याचा अर्थ तरी आम्ही काय समजायचा?